हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज जे आपण बघणार आहोत ते स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की आपल्याला काय बघितलं पाहिजे व्हाईल इन्व्हेस्टिंग, म्हणजे काय इन द सेन्स कोणत्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजे व्हाईल इन्व्हेस्टिंग इन दी मार्केट, ओके, किंवा फंडमध्ये. ओके, सो पहिलं समजा व्हॉट आर फ्युचर म्युच्युअल फंड. सिम्पल आहे, ठीक आहे. एकदम लाईन टू लाईन गेलो ना, एकदम प्रॉपरली समजेल आपल्याला. बघा, अ म्युच्युअल फंड पुल्स मनी फ्रॉम मेनी इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्ट इन स्टॉक्स, बॉन्ड्स और अदर सिक्युरिटीज. अर्थ काय? सिम्पल आहे. सपोज 10 जण आहेत आणि स्पेसिफिक 10 थोडं कमी, सपोज 100 जण आहेत ज्यांच्याकडे काही पैसे आहेत आणि त्यांना ते इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण त्यांना माहिती नाही कुठे इन्व्हेस्ट करायचे, कसे करायचे. सो ते एका फंड मॅनेजरकडे जातात आणि बोलतात की हे आमचे पैसे आहेत, आम्हाला ह्याच्यामध्ये एक रिटर्न बनवून दे. दिस इज कॉल्ड द म्युच्युअल फंड. सिम्पल वर्डमध्ये की पुल मनी फ्रॉम मेनी इन्व्हेस्टर. खूप 10 जण ती काय झाली, 100 जण काय, दे आर द इन्व्हेस्टर. ओके, त्यांच्याकडून ते पैसे घेतात आणि इन्व्हेस्ट करतात स्टॉक्स, बॉन्ड्स आणि अदर सिक्युरिटीजमध्ये. ओके, जनरली हे मॅनेज केले जातात प्रोफेशनल फंड मॅनेजरकडून. असं नाही की तुमचे स्पेसिफिकली पैसे घेतात आणि डायरेक्टली आपण इन्व्हेस्ट करतोय आणि ज्याला काही नॉलेज नाही, असं काहीच नाही. जो काही हा मॅनेज करतो तो फंड मॅनेजर असतो, जो प्रोफेशनली मॅनेज करत असतो तुमच्या फंडमध्ये, तुमच्या मनी जे आहे ते फंड्समध्ये. अलॉज डायव्हर्सिफिकेशन इवन विथ अ स्मॉल इन्व्हेस्टमेंट. सो सिम्पल बघा, इवन तर तुम्ही 100-150 रुपयाने पण इन्व्हेस्टमेंट करू शकतात, 50 रुपयाने, 50 नाही 100 रुपयाने स्टार्ट करू शकतात, 500 रुपयाने करू शकतात, 5,000, 70-80,000, किती जी अमाऊंट आहे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात पर मंथली. सो असं स्पेसिफिक अमाऊंट नाही की तुम्हाला हीच अमाऊंट इन्व्हेस्ट केली पाहिजे. ओके, सो जर थोडंफार ह्यामध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर टाईप्स ऑफ फंड्स येतात. पहिलं आता इक्विटी फंड्स. इक्विटी फंड्स जनरली जे असतात ते आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो त्या अमाऊंटमध्ये. जनरली सपोज देर आर लॉट ऑफ स्टॉक्स इन दी मार्केट, राईट. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप कंपनीज पण असतात, राईट. सो एवढ्या सगळ्या मार्केटमध्ये जर मला कुठेही फंड जर इन्व्हेस्ट करायचा, कोणता स्टॉक जर चालणार आहे त्यामध्ये जर मी टाकले, परत तो स्टॉक चालल्यानंतर मी तिकडून काढून मी दुसऱ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले, सो त्याला आपण म्हणतो इक्विटी फंड्स, राईट. की मार्केटमध्ये जे काही स्टॉक्स अवेलेबल आहेत त्या व्हरायटी ऑफ स्टॉक्समध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ओके, दुसरा जो आहे तो डेट फंड आहे. व्हॉट इज डेट फंड? डेट फंड जे असतात ते जनरली बॉन्ड्स, डिबेंचर किंवा जे तुम्ही इलेक्ट्रल बॉन्ड्स वगैरे आहेत त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये जनरली आपण इन्व्हेस्ट करतो, राईट, ज्याला म्हणतात डेट फंड. नंतर आहे हायब्रिड फंड, अ मिक्स ऑफ स्टॉक्स अँड बॉन्ड्स. हायब्रिड फंड इज अ सिम्पल थिंग. इक्विटी फंड प्लस डेट फंड जर मी कंबाईन केलं, ज्यामध्ये काही अमाऊंट मी इक्विटी फंडमध्ये पण इन्व्हेस्ट करणार आणि काही अमाऊंट मी डेट फंडमध्ये पण इन्व्हेस्ट करणार, त्याला जनरली आपण म्हणतो हायब्रिड फंड्स. ओके, आणि चौथा जो आहे तो इंडेक्स फंड आहे. इंडेक्स फंड जनरली सांगितलं जातं की बेस्ड ऑन जे स्पेसिफिकली आपले इंडेक्स आहेत त्याच्या परफॉर्मन्सवरती आपण जो आहे ते इन्व्हेस्ट करतो. जर सपोज एक सिम्पल वर्डमध्ये सांगायचं म्हटलं, निफ्टी 50 आहे सपोज, इथे निफ्टी. ओके, निफ्टी 50, निफ्टीचा एक इंडेक्स फंड असणार. ओके, सो जेव्हा पण निफ्टी 50ची प्राइस वाढणार तेव्हा तेव्हा इंडेक्स हा जो फंड आहे त्याची प्राइस वाढणार. का? कारण इंडेक्स फंड जो इन्व्हेस्ट करतो तो ह्या कंपनी ज्या निफ्टी 50मध्ये आहेत त्याचेच युनिट्स आपण घेतो विकत. सो त्याला तो रेप्लिकेट करत असतो. ओके, रेप्लिकेट करत असतो. त्यामुळे जसं जर निफ्टीने परफॉर्मन्स कमी दिला त्यावेळेस इंडेक्स फंड पण तुम्हाला थोडा परफॉर्मन्स कमी देणार. निफ्टीने जर जास्त मोमेंटम दिला तर तुम्हाला इंडेक्स फंड पण खूप चांगला मोमेंटम देऊ शकतो. सो दिस इज कॉल्ड द इंडेक्स फंड. ओके, इक्विटी फंडमध्ये काय बघितलं व्हेरियस टाइप्स ऑफ स्टॉक्स. ओके, डिफरंट स्टॉक्समध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. डेट फंडमध्ये काय बघितलं आपण, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ओके, किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड्स वगैरे जे असतात, राईट. सो दॅट टाईप ऑफ बॉन्ड तुम्हाला इथे बघायला मिळते. ओके, क्लिअर आहे. नाव द नेक्स्ट थिंग, बेनिफिट्स ऑफ इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड. आता बेनिफिट काय इथे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला? पहिली गोष्ट म्हणजे इट इज मॅनेज बाय द प्रोफेशनल मॅनेजमेंट. तुम्हाला स्वतः काही मॅनेज करायची गरज नाही लागत. तुम्हाला मल्टिपल ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला फक्त अमाऊंट इन्व्हेस्ट करायचं एक चांगला म्युच्युअल फंड बघून. सो एक जो फंड मॅनेजर असतो, फंड मॅनेजर असतो तो तुमची इन्व्हेस्टमेंट एक स्पेसिफिकली मॅनेज करतो. डायव्हर्सिफिकेशन ऑफ पोर्टफोलिओ. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की तुम्हाला डिफरंट अपॉर्च्युनिटीजमध्ये पण तिकडे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जसं की सपोज मला वाटतं की आता FMCG सेक्टर नाही चालत आहे, सो मी काय करणार, FMCG सेक्टरचा स्टॉक्स काढून मी डायरेक्ट टाकणार IT सेक्टरमध्ये. IT सेक्टरमध्ये नाही तर मी जाणार फार्मा सेक्टरमध्ये, राईट. सो टेक्निकली जो आहे ना तो तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन मिळते तिकडे. लिक्विडिटी अँड इज ऑफ ॲक्सेस. सिम्पल आहे,
लिक्विडिटी म्हणजे काय, जर तुम्ही पैसे आज इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला लगेच 2-3 वर्षांनी काढायचं तर यू कॅन इझिली विथड्रॉ युअर इन्व्हेस्टमेंट ॲज वेल. ओके, तुम्हाला कोणता बॅरियर वगैरे नाही येणार तिकडे, तुम्ही क्विकली विथड्रॉ पण करू शकता इफ यू हॅव एनी इमर्जन्सीज. पोटेन्शियल फॉर हायर रिटर्न्स ओव्हर अ टाईम. सिम्पल बघा, म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टिंग जेव्हा पण आपण करतो तेव्हा लॉंग रनला तो खूप चांगला रिटर्न तुम्हाला देतो. लॉंग रनला व्हेनेवर इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला ग्राफ बघा असा दिसेल की शॉर्टर पिरियड ऑफ टाईम तुम्हाला खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे, पण जेव्हा पण तुम्ही एक मोठ्या टाइम फ्रेममध्ये जातो तुम्हाला एक हायर रिटर्न जनरेट होतो वेनेवर यू आर इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड आणि कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर. ओके, त्याच्याच खाली जर आलं थिंग्स टू कन्सिडर बिफोर इन्व्हेस्टिंग. सिम्पल आहे, अंडरस्टँड युअर रिस्क ॲपिटाईट. सिम्पल ह्याचा अर्थ जर मी सांगायचं म्हटलं तर तुमची रिस्क प्रोफाईल काय, तुम्ही कन्झर्वेटिव्ह आहात, मॉडरेट की ॲग्रेसिव्ह. जर मला जर कोणी विचारलं मी मॉडरेट आणि ॲग्रेसिव्ह ह्या 2 कॅटेगरीमध्ये असतो. जो कन्झर्वेटिव्ह आहे, जरा क्युरियस आहेत आपल्या इन्व्हेस्टमेंटला घेऊन, सो ट्राय टू गो विथ द कन्झर्वेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे एक असा फंड ज्यात एक्सपेन्स रेशो कमी आहे, ओव्हरऑल लॉंग पिरियडमध्ये एक चांगला रिटर्न देऊ शकतो. यू कॅन सिलेक्ट इट. थोडा जर तुम्ही रिस्क घेऊ शकता, तुम्ही इक्विटी डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, मॉडरेट आणि रिस्की यांनी. ओके, इन्व्हेस्टमेंट गोल डिफाईन युअर फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह. सिम्पल बघा, इन्व्हेस्टमेंट एक गोल असला पाहिजे की जर मी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो तर माझी एक वेल्थ चांगली झाली पाहिजे, त्यासाठी मी इन्व्हेस्ट करतोय का. दुसरी गोष्ट, मला एखादी गाडी घ्यायची किंवा घर घ्यायचे, एखादी जागा घ्यायची, त्यासाठी मी इन्व्हेस्ट करतो ते असलं पाहिजे. टाईम हॉरिझॉन लॉंगर और शॉर्ट टर्म, तेच जसं मी म्हणालो की तुम्हाला शॉर्टर पिरियड ऑफ टाईममध्ये घ्यायचं तर तुम्ही थोडाफार रिस्क फंडमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. आणि जर थोडा हायर टाईम झोनमध्ये जर लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी जर तुम्हाला होल्ड करायचं तुम्ही येऊ शकता या बेसिसला जनरली ऑन अ इंडेक्स फंडमध्ये पण. ओके, बी वेअर ऑफ द एक्सपेन्स रेशो अँड द फीस. हां, सो हे मेन गोष्ट आहे, फंड्स जे आहेत ते काही चार्जेस कलेक्ट करतं, एक्सपेन्स रेशो वगैरे, एंट्री लोड एक्झिट लोड जे असतात, फ्रंट एंड बॅक एंड लोड जे असतात जनरली, राईट. सो त्याचं चेक करायचं की एक्सपेन्स रेशो किती असला पाहिजे आणि स्पेसिफिकली जनरली ट्राय करा 0.2 0.335 एवढा जो 0.335 असेल तरी विच इज वेल अँड गुड. जास्त असेल 1-1.5% तर थोडाफार एक्सपेन्स रेशो तिकडे जास्तच आहे. सो विड्रॉलला तुम्हाला तेवढी ती अमाऊंट जी आहे ती स्पेसिफिकली ॲज अ एक्सपेन्स रेशो कॅल्क्युलेट केली जाते. ओके, सो ट्राय करा जेवढा कमी एक्सपेन्स रेशो आणि जेवढा चांगला रिटर्न विच इज वेल अँड गुड. ओके, हाऊ टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन अ म्युच्युअल फंड. सिम्पल बघा, सेट फायनान्शियल गोल. एक गोल ठेवा की मला 10 वर्षात, 5 वर्षात, 7 वर्षात मला ह्या गोष्टी घ्यायच्यात किंवा ह्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट करायची किंवा ही अमाऊंट माझी अचीव झाली पाहिजे. सो यू कॅन गो विथ द सेम. ओके, चूज द राईट टाईप ऑफ अ म्युच्युअल फंड. जसं मी म्हणालो, इक्विटी फंड, डेट फंड, म्युच्युअल फंड, टाईप ऑफ व्हेरियस टाईप ऑफ फंड्स आहेत ते तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यावर इन्व्हेस्ट करा. ओपन अकाउंट, जो पण जनरली तुम्ही ब्रोकरमध्ये ट्रेड बनवता त्यांच्याकडेच तुम्हाला म्युच्युअल फंडचं अकाउंट बनवता येईल आणि तुम्ही स्पेसिफिकली तिकडून पण इन्व्हेस्ट करू शकता. मॉनिटर अँड ॲडजस्ट युअर इन्व्हेस्टमेंट ॲज निडेड. मॉनिटर करा तुमचे इन्व्हेस्टमेंट किती आहेत, किती वाढत आहेत, किती कमी होत आहेत, राईट. जास्त एक ॲक्टिव्ह मॅनेज करायची गरज नाही की डेली मी येऊन बघते, महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला समजेल की किती फंड तुमचा मॅनेज करते. नसेल परफॉर्मन्स तुम्ही सगळे शिफ्ट करू शकता दुसऱ्या फंडमध्ये पण. ओके, सिम्पल आहे. लास्टला मी हे सांगणार कन्क्लुजनमध्ये की एक इन्व्हेस्टमेंटसाठी जर एक लॉंगर रन असेल, एक वेल्थ चांगली बनवायची असेल तर म्युच्युअल फंड इज अ व्हेरी गुड. स्पेसिफिकली द थिंग ज्यामध्ये मी इन्व्हेस्ट करा 13-14% ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला बघायला मिळतो इयरलीचा. चूज फंड्स दॅट अलाइन विथ युअर फायनान्शियल गोल. बरेचवर आपण बोललो ह्याच्यावरती. मॉनिटर युअर पोर्टफोलिओ अँड ॲडजस्ट युअर नीड ॲज अ ऑप्टिमल ग्रोथ. जसं आपण लास्ट मिनिटला मॅनेज करा. चांगला फंड चालत असेल तर यू कॅन होल्ड इट, नसेल तर तुम्ही शिफ्ट पण करू शकता. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.